नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज मध्ये। माझं नाव विशाल दाटे। फायनली मारुती सुझुकी इंडियाची ई-विटारा तुम्ही पाहत आहात। फर्स्ट इलेक्ट्रिक कार जी की भारतामध्ये लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे। 2100 कोटी रुपयाची जी गुंतवणूक आहे ती ह्या गाडीमध्ये मारुती सुझुकी इंडियाने केलेली आहे आणि ग्लोबली ही एक्सपोर्ट देखील केली जाणार आहे। 49 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक, त्यासोबत 61 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक, असे दोन बॅटरी पॅक आणि सोबतच 500+ किलोमीटरची रेंज ही तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे। तर चला पाहूया गाडीबद्दल माहिती पूर्णपणे मराठीमध्ये। तर फ्रंट प्रोफाइल मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला पूर्णपणे LEDs मध्ये जे हेडलॅम्प आहेत ते पाहायला भेटतात। DRLs आहेत आणि ते ॲज अ फंक्शन म्हणून तुम्ही इंडिकेटर म्हणून देखील जे आहे ते काम करतात। फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला 4 या ठिकाणी मिळून जातात। LEDs मध्ये जे फोग लॅम्प आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। सोबतच ADAS लेवल 2 चे जे फीचर्स आहेत ते देण्यात आलेले आहेत। तुम्हाला फ्रंट कॅमेरा मिळून जातो, सुझुकीचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता। सो फ्रंट प्रोफाइल जर पाहिलं ना, बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह आणि एक चांगला जो लुक देणारी गाडी ही ई-विटारा आहे। सोबतच ADAS लेवल 2 आहे। सो कॅमेरा बेस जो रडार आहे हा देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। साईड प्रोफाइल मध्ये आपण जर आलो तर इथे तुम्हाला 18 इंचचे जे अलॉयज आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। अलॉयचे डिझाईन पाहिलं ना ते देखील नक्कीच चांगले। 4 डिस्क ब्रेक तुम्हाला इथे मिळून जातात। इथनं जे आहे ते तुम्हाला गाडी चार्ज करायची आहे। DC फास्ट चार्जिंगला देखील ही गाडी जी आहे ते सपोर्ट करते। अजून टेक्निकल जे स्पेसिफिकेशन आहे ते आलेलं नाही की ओव्हरऑल ही गाडी जी आहे ते किती चार्जिंगला जे आहे ते सपोर्ट करेल। सोबतच रेंज जर पाहिली 500+ किलोमीटर जे आहे। प्राइसिंग अजून अनवील करण्यात आलेली नाही आहे कंपनीकडून आणि नवीन जो प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जो बॉर्न EV प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती जी आहे ही गाडी बनवण्यात आलेली आहे। ORM-वरती तुम्हाला कॅमेरा जिथे पाहायला भेटतात 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे। डोअर हँडलमध्ये रिक्वेस्ट सेन्सर आहे। रिअर साईडचा डोअर जर पाहिला इथे तुम्हाला वरच्या साईडला देण्यात आलेला आहे, जो की तुम्ही इथनं ओपन आणि क्लोज करू शकता। मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत। गाडीचा बॅटरी पॅक जर पाहिला फ्लोअरमध्ये असणार आहे आणि पूर्णपणे EV प्लॅटफॉर्म असल्यामुळे ना तुम्हाला पूर्णपणे जो ग्राउंड क्लिअरन्स हा देखील या गाडीमध्ये जवळपास 180 mm दरम्यान जो आहे तो ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी मिळून जातो। रिअर प्रोफाइल एकदा आपण पाहून घेऊया। रिअर प्रोफाइलमध्ये जर पाहिलं तर जे ओव्हरऑल डिझाईन आहे हे तुम्ही पाहू शकता। सॉर्ट ऑफ कनेक्टेड जे लाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटते। अगेन LEDs मध्ये तुम्हाला पूर्णपणे जे टेल लॅम्पचं डिझाईन हे पाहायला भेटतं। नेक्साची बॅजिंग आहे, कारण की ही गाडी जर पाहिली तर नेक्साच्या जे आउटलेटमधून विकली जाणार आहे। ग्लास एरिया थोडासा कमी आहे, वायपर देण्यात आलेले आहे। वरती शार्क फिन अँटेना आहे। ई-विटाराची बॅजिंग तुम्ही पाहू शकता। मागच्या साईडला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातात आणि गाडीमध्ये जे काम आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने केलं। जसं की खालच्या साईडला जर पाहिलं चांगल्या प्रकारे जे आहे ते कव्हर करण्यात आलेलं आहे। सो फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला इथे नक्कीच चांगलं जे आहे ते पाहायला मिळणार आहे। सोबतच गाडीचा बूट स्पेस जर पाहिला ना तर थोडासा लिमिटेड झालेला आहे बरं का। अराउंड 250 ते 300 लिटरच्या दरम्यान जो आहे तुम्हाला बूट स्पेस या ठिकाणी गाडीचा पाहायला भेटतो। पार्शल ट्रे आहे। इन्फिनिटीचे जे स्पीकर आहेत ते गाडीमध्ये यूज झालेले आहेत। इथे तुम्हाला एक सबवूफर देखील मिळून जातो आणि इथे खालच्या साईडला जर पाहिलं इथे चार्जर देण्यात आलेलं आहे। सो आता तुम्ही ज्यावेळेस गाडी मार्केटमध्ये येईल त्यावेळेस जे आपण बिल्डिंग पार्किंगमध्ये गाडी चार्ज करतो तर तुम्ही इथे जो आहे तो ही गाडी चार्ज या चार्जर थ्रू करू शकता। AC फास्ट चार्जिंगचा देखील या गाडीमध्ये जो आहे तो ऑप्शन देण्यात आलेला आहे। DC फास्ट चार्जिंगला देखील ही गाडी सपोर्ट करते। 2 बॅटरी पॅक असणार आहे। आता आपण गाडीचा इंटिरियर चेक करूया। आतल्या साईडला ई-विटाराचं इंटिरियर जर पाहिलं तर 2 तुम्हाला जे स्क्रीन आहेत कनेक्टेड या ठिकाणी मिळून जातात। डोअर हँडलपासून आपण सुरुवात करूया। इथे जर पाहिलं जर पॉवर विंडोचे जे कंट्रोल ते चेंज करण्यात आलेले आहेत आणि जे ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी ही तुम्हाला इथे चांगली पाहायला भेटते। ओव्हर येऊन तुम्ही इथं सेट करू शकता। 1 लिटरची बॉटल इथे घेऊ शकता। हे जे सीट आहे ना तुम्ही 10 वे ॲडजस्ट देखील करू शकता इलेक्ट्रिकली आणि आपण ज्या ठिकाणी बसतो ना त्या ठिकाणी सुद्धा जो एक कमांडिंग जी पोझिशन ही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। नवीन स्टेअरिंग व्हील आता तुम्हाला इथे ई-विटारामध्ये पाहायला भेटतो। 2 स्पोक आहे आणि हे जे स्टेअरिंग व्हील आहे तुम्ही हे टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं जे आहे ते ॲडजस्ट देखील करू शकता। बाकी 2 कनेक्टेड ज्या स्क्रीन आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता हा नवीन जो पोर्शन आहे हा सॉफ्ट टच मटेरियल जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतं। इथे ACचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत। फ्रंट डिफॉगर, देन
टेम्परेचर तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता, व्हॅल्यूम अप डाऊन जे आहे ते म्यूट तुम्ही इथनं करू शकता. 2 कप होल्डर देण्यात आलेले आहेत, वायरलेस चार्जर तुम्हाला इथे मिळून जातो. सेंटर कॉन्सोल जर पाहिलं ना तर नवीन डिझाईन, एक प्रीमियम जो फील आहे हा तुम्हाला इथे नक्कीच येतो. सो इथनं तुम्ही R&D अशा पद्धतीने जो आहे तो सेट करू शकता. स्नो मोड देखील याच्यामध्ये देण्यात आले, ड्राईव्ह मोड आहे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. इथनं तुम्ही पार्किंग ब्रेकवरती घेऊ शकता. ॲटो होल्डचं फीचर आहे आणि P म्हणजे तुम्ही 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर ते पाहू शकता. आर्मरेस्ट अशा पद्धतीने जो इथे देण्यात आलेला आहे आणि याच्या खाली देखील बऱ्यापैकी जागा आहे. सो स्पेस चांगला आहे. देन इलेक्ट्रॉनिक जो आयरम आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथे एक आहे व्हेनिटी मिरर आणि इथे सुद्धा एक व्हेनिटी मिरर जो देण्यात आलेला आहे. वरती सनरूफ देखील आहे. आणि ओव्हरऑल ही गाडी जर पाहिली ना, म्हणजे ज्या व्हील बेसमध्ये आहे 2700 mm चा तुम्हाला व्हील बेस या ठिकाणी मिळून जातो. सो ओव्हरऑल स्पेस आतमध्ये मॅनेजमेंट पाहिलं ना हे देखील तुम्हाला नक्कीच चांगलं या ठिकाणी मिळून जातो. आणि ह्या साईडला जर पाहिलं ना, हा जो सेंटर कॉन्सोल आहे याच्या खाली सुद्धा जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये ॲम्बियंट लाईटिंग देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. हा जो एरिया पाहिला ना हा देखील बऱ्यापैकी मोठा आहे. सो बोनट देखील तुम्हाला फ्रंट साईडने जो होतो या गाडीचा नक्कीच पाहायला मिळतो. हे काय आहे, फ्रंट सीट जर पाहिली ना, सीट व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. ओव्हरऑल कुस्टिंग जर पाहिली चांगली आहे, थोडेसे हार्ड वाटत आहे आता बरं का, बट फॅब्रिक आणि लेदरेट जे मिक्स मटेरियल आहे हे तुम्हाला या ठिकाणी या सीटमध्ये पाहायला मिळतं. ॲडस लेवल 2चे देखील फीचर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. एकदा आपण रिअर साईड चेक करूया. मारुती सुझुकी ई-विटाराच्या सेकंड रो मध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला जो ओव्हरऑल स्पेस आहे तो चांगला भेटतो. आणि EV प्लॅटफॉर्मवरती गाडी बनवल्यामुळे ना तो ओव्हरऑल प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर पाहिलं ना काही गोष्टी तुम्ही सहज ॲक्सेस करू शकता. जसं की हा सेंटरमधला सीट पोर्शन आहे ना, हा तुम्ही अशा पद्धतीने खाली जर केला, 2 जे कप होल्डर आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. आणि समजा तुम्हाला बूटमधनं काही ॲक्सेस करायचं आहे ना तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जे आहे ते ॲक्सेस करू शकता. सो माझ्या मते हे जे फीचर्स आहे ना हे नक्कीच कामाचं जे आहे ते देण्यात आलेले आहेत. बाकी 2 व्यक्ती इथे बसू शकतात. तुम्हाला जो फ्लोअर आहे ना हा फ्लोअर तुम्ही जर पाहिला तर तो देखील एकदम फ्लॅट मिळून जातो. EV प्लॅटफॉर्मवरती गाडी बनवण्यामुळे ना तुम्हाला जो ओव्हरऑल स्पेस आहे चांगला भेटतो. रिअर AC वेन्स, टाईप A, टाईप C ज्या पोर्ट आहेत या तुम्हाला इथे फास्ट चार्जिंगला ते सपोर्ट करतात. आणि ओव्हरऑल स्पेस जर पाहिला ना, स्पेस हा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चांगला मिळतो. हेडरूम जर पाहिला हा देखील या गाडीमध्ये चांगला देण्यात आलेला आहे. तुम्ही पॉवर विंडोचे जे स्विचेस आहेत ते देखील पाहू शकता, नवीन जे आहेत इथे देण्यात आलेले आहेत. जे हेडरूम आहेत, हेडरेस्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला इथे 3 मिळून जातात. ॲडजस्टेबल आहे. सेफ्टी फीचर जर पाहिले तर गाडीमध्ये तुम्हाला 7 एअरबॅग जे आहेत त्या स्टँडर्ड देण्यात आलेले आहेत. सो बेस मॉडेल जरी घेतलं तरी देखील 7 एअरबॅग जे आहेत ते तुम्हाला स्टँडर्ड या ठिकाणी मिळून जातात. सो सेकंड रोमध्ये जर पाहिलं ना असं काय जे सीट मॅनेजमेंट आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. आता भरपूर मीडिया आहे, क्राऊड देखील भरपूर आहे. आता काही गोष्टी मी तुम्हाला या गाडीबद्दल युनिक सांगतो. तर मित्रांनो, भारतातली पहिली मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक जी ई-विटार आहे ती आता शोकेस करण्यात आलेली आहे. पुढच्या 1 महिन्यामध्ये ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च देखील केली जाईल. 2 बॅटरी पॅक असणार आहे. 500+ किलोमीटरची रेंज आहे ते कंपनी या गाडीसोबत क्लेम करत आहे. बॉर्न EV प्लॅटफॉर्मवरती गाडी बनवण्यात आलेली आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला फीचर्स, रेंज देखील नक्कीच चांगली भेटणार आहे. ही गाडी आपण चालवणार देखील आहोत. रेंज टेस्टचा व्हिडिओ सुद्धा ई-विटाराचा तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे. मारुती सुझुकी इंडियाने जर पाहिलं ना, ज्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं इंट्रोडक्शनमध्ये, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सिटी सारख्या एरियामध्ये ना फक्त 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला जे चार्जिंग स्टेशन आहे ते मिळून जातील. नेक्साचे जे शोरूम आहेत त्या आउटलेटवरती ही गाडी जी आहे ते विकली जाणार आहे. आणि प्लस नेक्साच्या शोरूममध्ये तुम्हाला जे फास्ट चार्जिंगचे ऑप्शन आहे ते देखील मिळणार आहेत. आणि सोबतच DC फास्ट चार्जिंगला देखील ही गाडी जी आहे ते सपोर्ट करते. सो किमतीच्या बाबतीत जर विचार केला तर माझी एक अशी अपेक्षा आहे की एक अराउंड 13 ते 14 लाख रुपये जे आहे ते जे लोअर बॅटरी पॅक आहे त्याची स्टार्टिंग जी बेस मॉडेलची किंमत आहे ती असू शकते. टॉप मॉडेलची जी किंमत आहे ती अराउंड 20 ते 22 लाखाच्या दरम्यान ई-विटाराची जी आहे ते असू शकते. जेणेकरून एक जे कॉम्पिटिशन आहे 10 ते 20 लाखाच्या आसपास, तर त्या प्राइसिंगमध्ये जर पाहिलं ना तर मारुती सुझुकीने जर ती प्राइसिंग ठेवली तर नक्कीच एक चांगला जो प्रोडक्ट आहे हा ई-विटारा जो आहे तो असू शकतो. बाकी ई-विटाराचा व्हिडिओ तुम्हाला मराठी भाषेतून ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.